तर कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे रस्त्यावर उतरले। आमदार रोहित पवारांनी आज लासलगाव बाजार समितीमध्ये आंदोलन केलं। कांद्याला 24 रुपयांचा हमीभाव मिळालाच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली। कांद्याला 200 रुपयांचं अनुदान जाहीर झालं, प्रत्यक्षात हातात 50 रुपयेच मिळाले, त्यामुळे 150 रुपयांचं काय झालं असा सवाल रोहित पवारांनी सरकारला विचारला। याशिवाय कांद्याची नाफेडकडनं होणारी खरेदी बाजार समितीतच करावी अशी मागणीही रोहित पवारांनी केली। कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला 7 दिवसांची मुदत देत आहोत, तोपर्यंत प्रश्न सुटला नाही तर चांदवड जवळून दिल्लीकडे जाणारा मार्ग रोखू असा इशारा रोहित पवारांनी दिला। इलेक्शनच्या आधी तुम्ही 24 रुपये डिक्लेअर करता, इलेक्शन झाल्यावर तुम्ही 1200 रुपये डिक्लेअर करता। आणि काल जे फडणवीस साहेबांनी काल स्टेटमेंट करत असताना त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की आम्ही 1250 रुपये उपकार करता का? उपकार करत नाही तुम्ही। आज खरं तसं बघितलं तर 5 ट्रेलर प्रति एकर जे उत्पादन निघत होतं आज 3 ट्रेलरवर आलेलं आहे। त्यामुळे उत्पादकता पण कमी झालेली आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे। आणि मग याच्यात शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आलेला आहे। कुठेही झालं काही झालं तर 20 रुपयाच्या पुढे भाव शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे। तर कांदा आंदोलनावर खासदार भास्कर भगरे आणि निलेश लंके या दोघांनीही काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे अनुषंगाने बघूया। या सरकारला आपल्याला जागा आणण्यासाठी आपल्याला सर्वांनी एकजुटीने एकत्र येणं गरजेचं आहे। आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो। त्याच पवार साहेबांनी एकाच वेळेस 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांसाठी दिली होती। आणि हेच सरकार, आताचं सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातही सरकार आहे। आज काल परवा कोणीतरी सांगितलं की 12.5 रुपये आम्ही बाजार भाव देऊ। अरे खर्चात जर 17-18 रुपये खर्च येत असेल तर तुम्ही 12 रुपये कोणी मागितले तुम्हाला? फक्त शेतकऱ्यांना वेड्यात काढायचं आणि माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रक्त त्यांचं पेण्याचं काम हे सरकार करत आहे। सगळ्यांची एकच मागणी की आम्हाला किमान 3,000 हा क्विंटलला भाव मिळाला पाहिजे। आतापर्यंत जो कांदा विक्री झालेले त्याला कमीत कमी 1,500 रुपयाचं अनुदान सरकारने दिलं पाहिजे आणि निर्यातीची धोरणं ही स्पष्टपणे ठेवली पाहिजे। आज आपल्या हातातून बांगलादेश गेला, शेजारचे राष्ट्र त्याच्यावरती निर्बंध आणताय। पाकिस्तान असेल, चायना असेल, यांना फुकटची मार्केट यांनी उपलब्ध करून दिली आणि म्हणून नवनवीन मार्केट कसे शोधता येतील या दृष्टीने सरकारने प्रयत्न करावेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।